नमस्कार मित्रांनो. युद्धकथा ह्या नेहमीच सुरस असतात. सामान्य माणसाला त्याचं एक आकर्षण असतं. युद्धात सैनिक लढत असतात, तोफगोळे, बॉम्ब, रणगाडे, विमानं एकमेकांवर हल्ला करत असतात. सैनिक तिथं जे लढत असतात त्याच्या कथा ऐकायला सामान्य माणसाला नेहमीच मजा वाटत असते, एक त्यात रस असतो. मात्र आज आपण जे पुस्तक जाणून घेणार आहोत, ह्या पुस्तकाची जी कथा आहे ही एका शूर सैनिकाच्या पलायनाची कथा आहे. तसं म्हणायला गेलं तर पलायन हे काही शूराचं लक्षण नाही आहे. आपल्याला असं वाटेल की पळून जाण्यात कसलं आलं आहे शूरता. मात्र इथं परिस्थिती वेगळी असते. ज्या देशाविरुद्ध हा सैनिक लढत असतो त्या देशाचे सैनिक तर याला मारायला टपलेले असतातच, पण स्वतःच्या देशाचे जे पोलीस असतात, मिलिटरी पोलीस, ते सुद्धा पळून गेलेल्या सैनिकाला पकडायला मागं लागलेले असतात. सो असं दुहेरी शत्रू त्याच्या मागं लागतात. अशाच एका शूर सैनिकाची कथा पुस्तक स्वरूपात आपण आज जाणून घेणार आहोत. पुस्तकाचं नाव आहे डेझर्टर. या पुस्तकाचं अनुवादन जे केलंय ते विजय देवधर यांनी केलेलं आहे. हे मूळ पुस्तक जे आहे ते लिहिलेलं आहे गंथर बहानमान यांनी. हे मूळ नाव जर्मन असल्यामुळं उच्चारांमध्ये थोडी तफावत असू शकते. गंथर यांनी जे पुस्तक लिहिलं त्या मूळ पुस्तकाचं नाव आहे आय डेझर्टेड रोमेल असं. हे शूर सैनिक, जर्मनीचा हा शूर सैनिक होता. हा का पळून गेला, कुठल्या परिस्थितीत हा पळून गेला आणि पुढं काय झालं हे या पुस्तकात आहे. हा जो गंथर होता हा पॅन्झर डिव्हिजनमध्ये होता, रणगाडा चालवायच्या डिव्हिजनमध्ये होता. एकदा तो असंच एक ट्रक घेऊन चाललेला होता युद्धात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली ही गोष्ट आहे आणि हा जर्मनीकडून ब्रिटिश सैन्याविरुद्ध लढत होता. आपला ट्रक घेऊन जाताना एकदा त्यांनी पाहिलं की 4 इटालियन जे सैनिक आहेत ते एका अरब माणसाला मारतायत. त्यावेळी जर्मनी आणि इटली हे एकत्र होते. जर्मनीचा हुकुमशहा अडॉल्फ हिटलर आणि इटलीचा हुकुमशहा मुसोलिनी ह्यांची मैत्री होती आणि त्यांच्यामुळे ह्या दोन्ही सेना एकत्र लढत होत्या. तर गंथरनी पाहिलं की 4 इटालियन जे आहेत ते एका अरब माणसाला मारतायत आणि त्याला पार लाथाबुक्क्यांनी तोडवतायत, बंदुकांनी मारतायत. त्याला ते दृश्य पाहवलं नाही. मग त्याने आपली गाडी थांबवली, चौकशी केली की काय झालंय, आणि तो रक्तबंबाळ झालेला होता जो अरब माणूस होता. तो अरब माणूस त्याला इतकं मारतायत म्हटल्यावर गुंथरला वाईट वाटलं. मग तो ट्रकमधून उतरला आणि त्यांच्याशी 2 शब्द बोलून जाणून घेतलं काय परिस्थिती आहे. आणि परत ट्रकमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्याची आपली जी बंदूक होती त्या 4 इटालियन सैनिकांकडे केली आणि त्याला सांगितलं की त्या माणसाला माझ्याकडे आणून सोपवा. त्या अरब माणसाचं नाव होतं बेन ओमर. त्या बेन ओमरला इटालियन माणसांनी ट्रकमध्ये आणून बसवलं. मग तो गंथर जो होता तो घेऊन गेला. 2 दिवस स्वतःजवळ ठेवून घेतलं, त्याला अन्न पाणी दिलं. मग त्याला थोडी तरतरी आली. मग त्यांनी सांगितलं की मी चोर नाही आहे, तर मी देशभक्त आहे आणि हे इटालियन लोक आमच्या देशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात, तर यांच्या विरुद्ध आम्ही लढतोय. मग बेन ओमरला गंथरने जाऊ दिलं तिथून. असाच प्रवास करत करत तो आपल्या तळावर पोचला. तळावर पोचल्यानंतर त्याला त्याचे जुने मित्र भेटले. त्या सगळ्यांमध्ये एक होता जोसेफ भेटला. त्यांच्या थोड्या गप्पा गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर जोसेफनी घरून आलेली 2 पत्र दिली त्याला. त्या गंथरने त्यातलं एक पत्र वाचलं. ते पत्र होतं आईचं. आणि ते पत्र वाचल्यानंतर मात्र गंथरच्या वरती चक्क आकाश कोसळलं. त्याला काय करावं सुचेना. त्याच्या आईने जे पत्र पाठवलं होतं त्याच्यात तिने लिहिलं होतं की त्याच्या वडिलांना जर्मनीमध्ये फासावर लटकवण्यात आलं होतं. आणि इथं मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्याचे वडील कोणी सामान्य व्यक्ती नव्हते. ते सुद्धा एक शूर शिपाई होते. पहिल्या महायुद्धात जर्मनीकडून ते लढलेले होते. त्यांना आयर्न क्रॉस हे पदक मिळालेलं होतं आणि हे फक्त शूर सैनिकांनाच मिळतं पदक. त्या पहिल्या महायुद्धात गंथरच्या वडिलांनी आपला एक पाय गमावलेला होता, जखमी झालेले होते. त्याच्यासाठी सुद्धा त्यांना मेडल मिळवलेलं होतं आणि त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन गंथर स्वतः आर्मीमध्ये भरती झालेला होता. जर्मनीतर्फे शत्रूशी लढत होता. अशा शूर वडिलांना आपल्या का फासावर दिलं गेलं हे त्याला समजलं नाही. त्याच्यानंतर त्याचा जो दुःखाचा उमाळा आला, त्याने असं ठरवलं की मी का लढतोय, मला लढायचंच नाही आहे यांच्याकडून, जर माझ्याच वडील माझ्या देशात सुरक्षित नसतील तर. आणि त्यांनी त्या रात्री तो तळ सोडून जायचा निर्णय घेतला. हा सगळे विचार त्यांनी जोसेफ जवळ बोलून दाखवले
आणि मग जोसेफनी सांगितलं की ठीक आहे, जर तू जाणार असेल तर मी इथून पळून जाणार. सुरुवातीला गंथरनी त्याला परावृत्त करायचा प्रयत्न केला, पण जोसेफ काय ऐकायच्या तयारीत नव्हता. मग शेवटी त्या दोघांनी ठरवलं की आपल्याला लागणारं पुरेसं तेल, इंधन, पाणी, अन्न आणि नकाशे, कारण ते महत्त्वाचं होतं, कुठं जायचं हे नक्की ठरलेलं नव्हतं, हे सगळं घेऊन इथून पळून जायचं. मोठा एखादा ट्रक वगैरे घेऊन पळून जाणं शक्य नव्हतं, कारण त्यामुळं पकडलं जाण्याची शक्यता होते. मग त्यांनी मोटर बाईक, ज्याला साईडकार असतात, अशा 2 मोटर बाईक घेऊन पळून जायचं ठरवलं. मग त्यांनी आपले जे सैनिक होते तळावरचे त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी दुसरीकडेच बॉम्ब वर्षाव केला आणि 2 मोटरसायकल घेऊन ते पळून गेले. जोसेफ खरं तर उगाचच गंथर बरोबर आला होता. म्हणजे जो त्रास झाला होता तो गंथरलाच होता, मात्र जोसेफने ठरवलं की मी तुला सोडून जाणार नाही. आणि इथून पुढं त्यांचा प्रवास सुरू झाला. पूर्णपणे त्यांचा वाळवंटातनं प्रवास होता. पाण्याची दिवसभर असं गरम हवामान असायचं, तहान लागायची खूप, पाणी पटकन संपायचं. आणि रात्रीचा जो काल होता तिथं प्रचंड थंडी व्हायची. सो अशा विषम तापमानामध्ये ते प्रवास करत होते. 2-3 दिवस प्रवास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की तेल संपत आलंय, अन्न संपत आलंय, पाणी संपत आलंय. मग ते पुढं जात जात एका विमानतळावर थांबले. विमानतळावर त्यांनी आधी सावकाशपणे चौकशी केली की यांच्या पलायनाची गोष्ट किंवा ती माहिती त्यांना पकडण्यासाठी कोण कोण रवाना झाले आणि कुणाकुणापर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे. त्यांच्या लक्षात आलं की अजून त्या विमानतळावर त्यांना पकडण्यासाठी काय हालचाल सुरू झालेली नव्हती. मग तिथला जो इटालियन प्रमुख होता त्याला त्यांनी सांगितलं की आम्हाला पाणी, तेल, इंधन आणि अन्न हवंय. तो इटालियन म्हणे की मी फक्त एका रात्रीपुरतं अन्न देईन. मग त्यांनी त्याचा चांगलाच बंदोबस्त केला, त्याचा हातपाय बांधून स्वतः बरोबर घेतलं आणि त्यांना हवं तेवढं पाणी, अन्न आणि पेट्रोल घेऊन त्या पुढच्या प्रवासाला निघाले. मग त्या इटालियन जो मेजर होता त्याला एका वाटेत एका ठिकाणी सोडून ते पुढं गेले. पुढं आणखीन 1-2 दिवसाचा प्रवास केल्यानंतर मात्र जे ब्रिटिश विमानं होती त्यांनी विमानातून त्यांच्यावर गोळीवर्षाव केला आणि गोळीवर्षावात जोसेफचा मृत्यू झाला. हा प्रसंग अतिशय दुःखदायक होता आणि लेखकांनी, विजय देवधरांनी अतिशय उत्तम त्याचं अनुवादन केलेलं आहे. अगदी तो जिवंत होईल, आपल्या नजरेसमोर तो प्रसंग उभा राहील असं त्यांनी यात लिहिलेलं आहे. वाचण्यासारखं आहे हे. गुंथरला वाटत होतं की याचं जे आहे विधी जो आहे याचा दफनाचा, तो अतिशय व्यवस्थित व्हायला पाहिजे. मात्र वाळवंटात त्याच्याकडे काहीच सामग्री नव्हती, फुलं नव्हती किंवा पेटी नव्हती किंवा कुठल्याच पद्धतीने तो त्याचं व्यवस्थित दफन करू शकत नव्हता. मात्र तरी त्यांनी तो असाच प्राण्यांसाठी खायला नाही सोडला. त्यांनी बरंच शोधून एक गुफा शोधून काढली आणि त्याच्यात त्याचं दफन केलं. इथून पुढं आता तो जो गंथर होता तो एकटा पडलेला होता. त्याच्याबरोबर कुणी नव्हतं आणि त्याला माहिती होतं की वाळवंटात एकट्याने प्रवास करणं हे खूप जिकिरीचं असणार आहे. मग त्यांनी परत पुढं प्रवासाला सुरुवात केली. मग त्यांना एक रिपेअरिंग कॅम्प भेटला, जर्मनीचाच रिपेअरिंग कॅम्प होता. तिथं त्याचा एक मित्र विली म्हणून होता. तो तिथं जाऊन भेटला आणि त्याला विचारलं की त्यांच्या पलायनाची गोष्ट कुठपर्यंत पोचलेली आहे. तर त्यांनी सांगितलं की जर्मन पोलीस हात धुवून तुमच्या मागं लागलेले आहेत आणि सगळ्या जे त्यांचे सेंटर्स होते तिथं निरोप पोचवलेला आहे की तुम्ही येऊ शकता. तर विलीने सांगितलं की तू पटकन इथून निघून जा, नाही तर तुझ्यावरून मी अडकेन. मग गुंथर तिथून निघून गेला, पण त्यांनी जोसेफ मृत्युमुखी पडलाय ही गोष्ट मात्र लपवून ठेवली. पुढच्या एका चेकपोस्टवरती गुंथरवरती गोळीबार होतो. मग त्याच्या लक्षात येतं की विली, ज्याला तर आत्ताच भेटून आलाय, त्यांनी नक्कीच ही माहिती पोहोचवलेली आहे. मग तो पुन्हा एकदा एका इटालियन कॅम्पवरती गेला, थोडं अन्न पाणी मिळवलं. तिथं त्यांनी अजून सांगितलेलं नव्हतं यांच्या पलायन झालंय, काहीच माहिती नव्हतं. तिथून ते पुन्हा पुढं निघाले. मात्र वाटेत गंथरचं त्या दुर्दैव आडवं आलंच. ती जी मोटरबाईक होती ती, त्याचा क्रँकशाफ्ट तुटला आणि ती 1 इंच सुद्धा हलू शकत नव्हती. मग त्यांनी त्याच्या साईडकारमधलं सगळं पाणी, तेल, जे काही सामान होतं ते काढून ठेवलं आणि रस्त्याने एखाद्या जाणाऱ्या वाहनाचा वाट बघू लागला. थोड्या वेळाने एक तिथं इटालियन ट्रक आला. त्या ट्रक आल्यानंतर त्यांनी हात दाखवून त्या ट्रकला थांबवलं. त्या ट्रक ड्रायव्हरनी अगदीच पहिल्यांदा नाव विचारलं की तुझं नाव काय. गुंथरच्या लगेच लक्षात आलं की ह्याच्यावर जो कागद, त्याच्या हातात जो कागद आहे त्याच्यावरती त्याचंच नाव लिहिलेलं आहे, म्हणजे हा त्याच्याच शोधात होता. त्यांनी पटकन त्याला बंदुकीच्या धाकावरती खाली उतरवलं, ट्रक ताब्यात घेतला आणि त्यांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट केली, म्हणजे त्या इटालियन माणसाचा युनिफॉर्म काढून घेतला आणि स्वतः तो युनिफॉर्म चढवला. आता तो एक इटालियन म्हणून प्रवास करत होता. असाच त्यांनी प्रवास केला. डोंगरदऱ्यांमधून
जे वाळवंटी जे होतं त्याच्यातून तो प्रवास करत होता. वाटेत शक्य होईल तिथं तो पाणी मिळवायचा प्रयत्न करत होता. कुठं यश मिळत होतं, कुठं नव्हतं. पुढं गेल्यानंतर तो ट्रक घेऊन गेला. मग त्यांनी एका हॉटेलमध्ये व्यवस्थित मुक्काम करायचं ठरवलं. तो हॉटेलमध्ये गेला, थोडा वेळ त्यांनी निवांतपणे घालवला. एवढ्यातच त्याला हॉटेलच्या रिसेप्शनवरती जर्मन लोक मोठमोठ्यांनी बोलतायत असा आवाज ऐकायला लागला. मग त्यांनी खाली उतरून रिसेप्शनकडे पाहिलं तर जर्मन मिलिटरीचे पोलीस जे होते ते त्या हॉटेलच्या रिसेप्शनवरती आले होते आणि याच्याबद्दल चौकशी करत होती. त्याच्या लक्षात आलं की हे आता आपल्याला लगेच पकडणार आहेत. एखाद्या सशाला पकडावं इतक्या सहजपणे आपण त्यांच्या तावडीत सापडणार आहोत. गुंथर पटकन रूममध्ये आला. त्यांनी त्याचं दार लावून घेतलं, त्याची गन उचलली, हँड ग्रेनेड उचलले आणि खिडकीतून उडी मारली. उडी मारून जाता जाता हॉटेलच्या मेन दरवाजातनं त्यांनी ग्रेनेड आतमध्ये फेकला आणि ट्रकमध्ये जाऊन बसला आणि तुफान वेगाने तो ट्रक पळवला. वाटेत त्याला काही अरब पोरं भेटली. त्यांना त्यांनी सांगितलं की मला कुठेतरी लपायचं आहे. मग त्या माणसाला, त्या अरब पोराला भरपूर पैसे दिल्यानंतर तो एका ठिकाणी घेऊन गेला. तिथं त्याचं स्वागत झालं. त्याला कळलं नाही की आपलं एवढं चांगलं स्वागत का होतं आहे, आपल्याला असं का ट्रीटमेंट दिली जाते. मग त्याला कळलं की हे त्या बेन ओमरचं घर आहे. हा तोच बेन ओमर ज्याचा जीव त्या गंथरनी सुरुवातीला वाचवला होता इटालियन माणसांपासून. तिथं गंथरनी काही दिवस काढले, जवळपास 15 दिवस काढले. ते का तिथं राहतायत, कुणापासून लढतायत, कुणापासून लपतायत आणि त्यांचं काम करण्याची पद्धत काय, हे सगळं त्यांनी शिकून घेतलं. त्याला लक्षात आलं की हे लोक भुरटे चोर नाही आहेत किंवा नुसते दरोडेखोर नाही आहेत, तर हे खरे देशभक्त आहेत, शूर आहेत आणि स्वतःच्या मातृभूमीसाठी लढत आहेत. हाच प्रवास त्यांनी परत चालू ठेवला. त्याच्यानंतर तो अशाच एका इटालियन माणसाच्या हॉटेलमध्ये राहिला. त्या इटालियन माणसाने अतिशय प्रेमाने त्याचं स्वागत केलं. त्याला राहायला रूम दिली आणि त्याला हवी ती सोय पुरवण्यात येईल असं सांगितलं. त्याची झोप लागली गुंथरची आणि झोप लागल्यानंतर जरा वेळाने त्याच्या छातीत कोणीतरी जोरदार लाथ मारती असं त्याच्या लक्षात आलं. वेदना त्याच्या शरीरभर पसरल्या. त्याने डोळे उघडले. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की तो पकडला गेलेला होता. एक इटालियन मेजर आणि त्याचे काही सैनिक यांनी त्याला पकडलेलं होतं. त्याला कळेना, ओठातून रक्त यायला लागलं, मारहाण होत आहेत, लाथाबुक्क्या घातल्या जात आहेत आणि ग्रूमची झडती घेतली जाते. आता त्याला कळत नव्हतं की यातनं सुटायचं कसं. मग त्याच्या तिथंच एक माणूस थांबून कुणीतरी सांगितलं की याचा ट्रक खाली आहे. मग बाकीचे सैनिक ट्रकची झडती घ्यायला गेले. ट्रकची झडती घेताना खालून कोणीतरी ओरडलं की हा ट्रक त्याचा आहे आणि त्याच्यात खूप सारं सामान आहे. मग ह्या सैनिकांचं दुर्लक्ष झालं. इथं त्यांनी संधी साधली. त्या जो सैनिक होते त्यांना मारहाण केली, त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यांनी पलायन केलं. मात्र इथं त्याच्या पायात शूज नव्हते, ट्रक नव्हते, हातात फक्त एक बंदूक होती. त्याच्या साह्याने तो पळून गेला. जवळपास 2 दिवस त्यांनी अशाच अवस्थेत काढले. मग त्यांनी पुन्हा एकदा एक जर्मन ट्रक मिळवला. त्याचा जो ड्रायव्हर होता त्याला बरोबर घेतलं. त्याला सांगितलं की मला अमुक अमुक ठिकाणी सोड, तिथं मी तुला सोडून देईन असं म्हणून तो ट्रक त्यांनी पुन्हा एकदा पळवला. त्याच्यानंतर 2 दिवस प्रवास करून मग त्यांनी एका किल्ल्याचा आसरा घेतला. त्या किल्ल्यात त्यांनी शांतपणे मुक्काम केला, झोप काढली आणि झोप काढून एक दिवशी तो उठला. त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की तो पुन्हा एकदा पकडलेला आहे. मात्र ज्यांनी त्याला पकडलं होतं त्यांची भाषा मात्र त्याला समजत नव्हती. त्याला कळत नव्हतं की हे जर्मनी नाही, इटालियन्स नाही, पण मला का पकडले गेले, माझी झडती घेण्यात येते. तर ते ब्रिटिश लोक होते. ब्रिटिशांनी त्याला पकडलं, युद्धकैदी म्हणून त्याला ब्रिटनला नेण्यात आलं. तिथं त्यांनी 8 वर्ष जेलमध्ये काढले. त्या 8 वर्षांमध्ये त्यांनी इंग्लिश भाषा शिकून घेतली आणि हे पुस्तक आय डेझर्टेड रोमेल हे त्यांनी जेलमध्ये लिहिलं आणि ते प्रकाशित झालं. आणि याच पुस्तकाचा अनुवाद विजय देवधर यांनी केला आहे, डेझर्टर म्हणून. तर असं हे रोमांचकारी पुस्तक आहे. मला आधी वाटलं होतं की हे पलायन म्हणजे एखाद्या भेकड सैनिकाची गोष्ट असेल, पण अजिबात नाही. अतिशय शूरपणे त्यांनी येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड दिलं होतं. हे पुस्तक नक्कीच वाचण्यासारखं आहे. ज्यांना युद्धकथांमध्ये आवड आहे, युद्धकथा ज्यांना सुरस वाटतात, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं. हे पुस्तक तुम्ही घ्या, नक्की वाचा. या पुस्तकाचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा. तसंच आपला चॅनल जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.